हाय नमस्कार मंडळी, मी सोनी। आज मला ना मोत्याचे मंगळसूत्र बनवायचे होते। चला म्हटलं तुमच्या सोबत शेअर करते मी कसं बनवते ते। बाहेर जर आपण मोत्याची ज्वेलरी घ्यायला गेलो ना तर त्याच्या किमती खूप जास्त आहेत। तेच जर आपण साहित्य घरी आणून जर बनवलं ना तर त्याच्यात 4 ते 5 वस्तू तरी आपल्याला नक्कीच होतात। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे मी कसं मंगळसूत्र बनवणार आहे। तर त्याच्यासाठी ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं बनवते ते। आणि आपण आपल्या हाताने जे बनवून घालतो ना त्याची खुशी काही वेगळीच असते। चॅनलवर जर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राइब करा। चला बघू आता मी मंगळसूत्र कसं बनवते ते। तर चला आता आपण काय काय साहित्य लागणार आहे मंगळसूत्र बनवण्यासाठी ते बघू। तर सर्वात महत्त्वाचं हे कटर आहे। कटर घ्यायचंय आपल्याला। त्यानंतर ना ही पक्कड आहे। पक्कडीचं एवढं काही नाही बरं का, असलीच पाहिजे, पक्कड नसले तरी चालेल, पण ही पण एक लागते पक्कड। आणि हे एक स्टूल लागतंय आपल्याला, याला राऊंड नोज प्लायर असं म्हणतात बरं का हे। आणि हे कटर, हे दोन्ही ना खूप गरजेचं आहे आपल्याला ज्वेलरी बनवण्यासाठी। त्यानंतर ना ही गेज वायर 0.3 ची ही गेज वायर आहे, एकदम पातळ असते। ही एक लागणार आहे आपल्याला, अशी पातळ असते, ही रॅप करण्यासाठी लागणार आहे ही आपल्याला। क्रिस्टल घेतलेत हे मी 2 कलर मध्ये, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। हे 6 mm चे क्रिस्टल आहेत, रेड कलरचे आणि ग्रीन कलरचे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही कलर घेऊ शकता, तुम्हाला जो आवडेल तो। त्याच्यानंतर ना हे एडी स्टोनचे 2 क्रिस्टल घेतले। हे व्हाईट कलरचे मोती लागणार आहेत आपल्याला, क्रीम कलर मध्ये हे 4 mm चे आहेत बरं का। गोल्डन मनी लागणार आहेत आपल्याला, हे 0 mm चे, हे बघा हे असे। त्यानंतर ना ह्या अशा कॅप लागणार आहेत मंगळसूत्रामध्ये घालण्यासाठी। हे बघा ह्या अशा दिसतात, हे अशा दिसतात हे कॅप, ही कॅप लागणार आहे। आणि ह्या मोती चक्र, त्याला मोती चक्री म्हणतात, मोती चक्री पण लागणार आहे आपल्याला। हे बघा एक मंगळसूत्र चेन घेतली आहे मी। त्यानंतर ना ही 18 गेजची वायर आहे, ही 18 गेजची तार लागणार आहे आपल्याला, ही एवढी घेतली आहे मी। आणि हे जम्प रिंग पण लागणार आहे आपल्याला। तर एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला ज्वेलरी बनवण्यासाठी मंगळसूत्र। तर चला आता आपण सुरुवात करू कसं बनवायचं, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सर्वात आधी ना ही ना रॅपिंग वायर जी असते ना ती आपल्याला अशी एवढी अशी काढून घ्यायची इथपर्यंत। अशी कट करून घ्यायची कटरने, आणि ही परत अशी बंद करून घ्यायची, कारण की ना ही परत सगळी निघतीये बाहेर, लगेच निघून येते। तर हिला ना आता इथं लॉक करायला दिलेलं असतं, हे असं लॉक करून ठेवायचं इथं आणि ठेवून द्यायची। आता मी आहे ना अशी इथून बोटा बसवून तर आपल्या कोपरापर्यंत येईल ना इथपर्यंत अशी ही रॅप वायर घेतली आहे। एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला समजेल कसं सांगते मी। तर सर्वात आधी ना हा 4 mm चा मणी घ्यायचा आहे आपल्याला, तो आहे ना ह्या तार मध्ये असं टाकून घ्यायचा आहे, तार मध्ये ओवून घ्यायचा। त्यानंतर हा 0 mm चा मणी आहे ना, हा एक घ्यायचा आपल्याला गोल्डन मनी, आणि त्याला पण ओवून घ्यायचा आहे आता आपल्याला याच्यामध्येच। बघा हे अशा प्रकारे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि हे दोन्ही पण मणी ना असे इकडे शेवटला आपल्या ह्या तारेच्या इकडे कडेला आणायचे, इथपर्यंत असे आणायचे आणि एवढं अंतर असं सोडायचंय पाठीमागं। आणि आता हे जे तारेचं टोक आहे ना पुढचं, हे जे टोक आहे ना ते आपल्याला ह्या मण्यामधून काढायचंय। हे बघा आता हा गोल्डन मनी सोडून द्यायचा आहे बरं का आपल्याला। गोल्डन मनी असा मागं घ्यायचा, गोल्डन मनी मागं घ्यायचा, त्याच्यामध्ये काही तार ओवायची नाही आपल्याला, हा असं मागं घेतला। त्यानंतर ना मग असं व्हाईट मण्यामधून ही तार बाहेर काढायची आणि हे असं खेचून घ्यायचंय घट्ट पकडून। हे बघा अशा प्रकारे हे खेचून घ्यायचंय।
एकदम ताट असं खेचून घ्यायचंय. हे अशा प्रकारे लॉक होणार आहे मनी. इथं एवढी अशी वायर आपल्याला ही इकडच्या साईडनं सोडायची आणि इकडच्या साईडनं अशी जास्त वायर आहे. आता हा असा जास्त असं ताट करून घ्यायचा आहे. मस्त ताट झालाय हा. त्यानंतर ना परत एक ना मोती ओवून घ्यायचंय आपल्याला. त्यामध्ये एक मोती आणि त्यानंतर परत एक गोल्डन मनी ओवून घ्यायचंय आपल्याला. हे बघा अशा प्रकारे गोल्डन मनी टाकायचंय. आता हा गोल्डन मनी आणि व्हाईट मनी हे दोन्ही पण याच्या जवळ आणायचे. इकडनं असं आहे ना अंगठ्याने आपल्याला दाबून ठेवायचंय. त्यानंतर ना गोल्डन मनी असा थोडासा माग घ्यायचा आणि मोतीमधून फक्त तार काढायची. गोल्डन मन्यामध्ये ओवायचं नाही, फक्त व्हाईट मोतीमध्ये टाकायची आपल्याला तार. आणि त्यानंतर असं परत खेचून घ्यायचंय. हे बघा हे ना असं इथं पकडून ना इकडनं असं पकडायचं, याला असं टाईट पकडून राहायचं आणि त्यानंतर मग असं खेचून घ्यायचं. इथं टाईट करून घ्यायचं, एकदम टाईट असं करायचं. हे बघा हे आता छान असं टाईट झालंय. ही तार इकडे करायची आणि ही तार ह्या साईडने. याच्यामध्ये ना अंतर ठेवायचं नाही, दोन्ही मण्यांच्या मध्ये ना अंतर ठेवायचं नाही आपल्याला. दोन्ही ताट झाली पाहिजे असं करून घ्यायचंय. त्यानंतर परत एक टाकायचंय मोती आपल्याला आणि परत एक गोल्डन मनी टाकून घ्यायचंय. गोल्डन मनी त्यामध्ये असं ओवून घ्यायचंय आणि हे परत आपल्याला याच्या जवळ आणायचंय. असं हे आणलं तर हे अशी पाठीमागून तार घ्यायची. हे इथं असं पकडून राहायचं मनी. गोल्डन मनी थोडासा माग घ्यायचा आणि याच्यामधून ही अशी तार खेचून घ्यायची आपल्याला. तार मात्र आहे ना टाईट खेचून घ्यायची, सैल ठेवायचं नाही. अशा प्रकारे हे आपण ना हे असं करून घेतलंय. हे बघा असं झालंय. आता असेच आपल्याला आहे ना 9 मोती होऊन घ्यायचे. जसं केलं ना आपण आधी सेम त्याच प्रोसेसमध्ये ना आपल्याला आणखी सगळे मिळून 9 मोती वावायचे. तर मी आता आहे ना 9 मोती टाकून घेते त्यामध्ये. बघा अशा प्रकारे ना आपल्याला 9 मणी ओवून घ्यायचे. 9 मणी ओवल्यानंतर ना हे असं काहीसं दिसणार आहे बघा. हे असं केलं ना 9 मोती टाकून घेतले, त्याच्यानंतर 9 गोल्डन मनी असे ओवून घेतले दाखवल्याप्रमाणे सगळं. त्यानंतर ना हे आपल्याला असं सर्कल करून घ्यायचंय गोल. तर हे दोन्ही पण मणी ना एका जवळ आणायचे, जवळ जवळ आणायचे आणि त्यानंतर ना जवळ जवळ आणून खालून ही तार जी आहे ना तर ही तार अशी खालून ह्या व्हाईट मनीच्या खालून इथं काढायची वरती आपल्याला. आणि वरतून 2 मणी पकडायचेत आपल्याला, 2 व्हाईट. इथं बघा असं वरतून घ्यायची, इथून घेतली का आपल्याला वरचे 2 व्हाईट मणी. त्याच्यानंतर परत अशी खाली न्यायची आहे आणि खालून घ्यायची आहे. परत खालून 2 मणी व्हाईट, परत वरतून 2 मणी आणि परत खालून 2 मणी आणि वरतून 2 मणी. तर अशा प्रकारे ना आपल्याला हे टाईट करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे हे होणार आहे. आता हे टाईट झालंय आपलं करून बरं का. त्यानंतर ना आपल्याला आहे ना आता याच्यामध्ये क्रिस्टल टाकून घ्यायचंय. तर ना मी आता रेड कलरचा क्रिस्टल वापरते. त्यासाठी ना आपल्याला आधी ही तार आहे ना अशी खालून वरती काढून घ्यायची आहे बरं का, मोठीवाली तार. ही अशी वरती काढून घेतली मी. हे बघा तर वरती काढली ना. आता त्यामध्ये ना हा क्रिस्टल ओवून घ्यायचा तारीमध्ये. हा रेडवाला क्रिस्टल असा ओवून घ्यायचा याच्यामध्ये. हे बघा याला आहे ना असं टाकून घ्यायचंय आणि ना परत आपल्याला ही तार अशी पकडून खालून वरती काढायची. व्हाईट मनीच्या खालून न्यायची, वरतून न्यायची आणि खालून वरती काढायची. इथं असं पॅक करायचं. हे बघू शकता आता इथे छान असं हे पॅक झालंय. आणि त्यानंतर ना मग आपल्याला आहे ना परत त्याच्यामध्ये आहे ना हे छोटेवाले गोल्डन मनी वावायचं आहे. तर हे जर असे जॉईंट मनी असले ना तर हे असे तोडून घ्यायचे बरं का, नखाने तुटतात ते. नखाने तोडून घ्यायचे, डायरेक्ट जॉईंटच वावायचे नाही. आता मी हे तोडून घेते, जॉईंट आलेत माझ्याकडे.
तर ना आता असे गोल्डन मणी याच्यामध्ये ओवून घेऊ आपण. हे बघा असं गोल्डन मणी ओवून घ्यायचे आपल्याला. रेड क्रिस्टल लावला का आपण त्यानंतर आपल्याला हे असे गोल्डन मणी ओवून घ्यायचे. आता मी हे गोल्डन मणी ओवून घेते. तुम्ही ना लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल बरोबर मी काय करते. आणि व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे समजेल. हे बघा असे गोल्डन मणी मी ओवून घेतलेत. असे ना आपल्याला 10 मणी ओवायचे बरं का. आता तुम्ही तुमच्या याच्यानुसार बघा तुम्हाला किती म्हणजे नाही का कसे ऍडजस्ट होतात त्याला, तुम्ही आतमध्ये काय लावताय. आता आपण जिथं रेडवाला हे लावलं ना क्रिस्टल, तर तिथं आपण पॅच पण लावू शकतो बरं का. तुम्हाला जर पॅच लावून करायचं असेल ना, मोराचे पॅच किंवा मग ते आता ईडी स्टोन मध्ये पॅच येतात ना, तसले पॅच लावले ना तरी पण ते पण सुंदर दिसेल. असंच करायचंय सेम, फक्त आपण जिथं हा क्रिस्टल लावला ना रेड कलरचा तिथं ना पॅच लावायचा आहे. सगळे गोल्डन मनी ओवून घेतलेत मी. मला तर 10 लागलेत. हे बघा. आणि हे ना असं सर्कल याला राऊंड करून घ्यायचंय अशा प्रकारे. आता आहे ना याला आपल्याला इथे ना पॅक करायचं. आता इथं असं नखाने ना पकडून धरायचं आणि याला असं वरती काढायचं आणि असं राऊंड करून घ्यायचं. याला एक असं पीळ देऊन घ्यायचं आहे. आणि पीळ देऊन झाल्यानंतर मग वरतून असं क्रिस्टलला लावून घ्यायचंय. हे बघा असं हे व्यवस्थित बसलंय याला. आता ही जी लांब तार आहे ना, तर ही लांब तार आहे ना खालून घ्यायची आहे, व्हाईट मण्याच्या खालून आणि गोल्डन मण्याच्या आतल्या साईडनं आपल्याला काढायची बरं का. ही साईडला घ्यायची आणि असं व्यवस्थित टाईट करून घ्यायचंय. असं एक एक मणी सोडून ना आपल्याला खालून काढून घ्यायची. इकडनं अशी बाहेरून घ्यायची, खालून काढायची आणि गोल्डन मण्याच्या आतल्या साईडनं आली पाहिजे बरं का. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे टाईट करून घ्यायचंय सर्कल. आता सगळ्या साईडने ना मी पॅक करून घेते व्यवस्थित. व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल काय करते मी. असंच ना एक एक मणी सोडायचंय आपल्याला आणि व्हाईटच्या बाहेरून घ्यायचे आणि गोल्डनच्या आतून काढायचे आपल्याला अशा प्रकारे. मस्त हे टाईट झाले, अजिबात हालत नाही. किती सुंदर बनले आणि मस्त टाईट झाले. तर ही तार ना अशी खालच्या साईडला काढून घ्यायची आपल्याला. बघा असं फुल बनवून घ्यायचंय. आता हे मी साईडला ठेवते आणि अजून एक सर्कल बनवायचंय आपल्याला थोडंसं वेगळं. तर त्यासाठी ना परत मी आहे ना ही रॅपिंग तार काढून घेते कट करून. एक मोती टाकून घ्यायचंय, व्हाईट मोती टाकून घेते मी याच्यामध्ये. त्यानंतर ना परत एक गोल्डन मोती टाकायचंय. हे बघा. आता जर कोणाला जर आधी समजलं नसेल ना तर हे बघा असं करायचंय. हे ना दोन्ही पण मणी आहेत ना आपल्याला असे इकडं लास्टच्या टोकाकडे आणायचं शेवटचं. असं एवढी थोडीशी अशी ना 2 पेऱ्या एवढी अशी जागा सोडायची आपल्याला ह्या साईडनी. आणि हे जे टोक आहे ना दुसऱ्या साईडचं टोक आपल्याला हे व्हाईट मनी मधून बाहेर काढायचंय. गोल्डन मनी मध्ये ओवायचं नाही, फक्त व्हाईट मनी मध्ये ओवून असं बाहेर खेचून घ्यायचंय. छान असं हे टाईट करून घ्यायचं. हे बघा छान टाईट झाले. त्यानंतर ना परत आपल्याला आहे ना सेम तसंच एक मोती टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मग गोल्डन बीड्स एक टाकून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यात 9 टाकले होते ना, तर इथे आहेत ना आपल्याला 13 ओवून घ्यायचे बरं का. सेम त्याच पद्धतीने आपल्याला 13 मोती टाकून घ्यायचे इथं याच्यामध्ये. हे बघा हा पण व्यवस्थित असं इथं पकडायचंय मोती
आणि असं खेचून घ्यायचंय, ताट करायचंय. इथं गॅप राहिला नाही पाहिजे बरं का, इथं जरा जास्त खेचून घेत जा. बघू शकता हे असे ना 9 मोती ओवून घेतलेत मी, सॉरी 9 नाही 13 मोती ओवून घेतले. आता हे ना दोन्ही मोती ना आपल्याला एकमेकांजवळ आणायचे असे. आणि इथे ना हे बघा असे ना एकमेकांजवळ आणायचे दोन्ही तोंड. आणि इथं असं पीळ मारून घ्यायचंय आपल्याला, खालच्या दोन्ही तारी एकत्र पकडून असं पीळ मारून घ्यायचंय. व्यवस्थित घट्ट पकडायचंय. त्यानंतर जी मोठी तार आहे ना व्यवस्थित असं पकडून खालची जी मोठी तार आहे ना ती आपल्याला वरतून काढून घ्यायची आहे अशी. तर सेम त्याच पद्धतीने वरतून 2 मणी आणि खालून 2 मणी, परत असे वरतून 2 मणी घ्यायचे, खालून 2 मणी, अशी तार काढून घ्यायची. हे वरतून 2 मणी अशी ही तार इथं रॅप करून घ्यायची आणि खालचे 2 मणी असं करून आपल्याला इथं हे पॅक करून घ्यायचे. असं गोल करून घ्यायचं हे व्यवस्थित, याला ऍडजस्ट करायचे आपल्याला अशा प्रकारे. तर त्यानंतर ना आपण जे हे फूल बनवलं होतं ना तर हे ना असं त्यामध्ये टाकून घ्यायचे मध्ये सर्कल मध्ये. बघा अशा पद्धतीने हे टाकून घ्यायचे, याच्यावरती असं ठेवायचे बरं का, हे पकडून ठेवायचे व्यवस्थित. त्यानंतर ना मग खालून आपल्याला ही तार घ्यायची मोठीवाली आणि ही सेम आपण आधी जसं काढलं ना तसंच खालून व्हाईट मण्याच्या साईडनं काढायचं. इथं असं व्यवस्थित पकडायचं आणि गोल्डन मण्याच्या आतमधून काढून घ्यायचे. दोन्ही रिंग आपल्याला आता पॅक करून घ्यायच्या. हे ना व्यवस्थित असं पकडून पॅक टाईट करून घ्यायचं याला. हे ना नीट लक्ष देऊन करा. परत असं खाली घ्यायचं याला आणि परत मग 1 किंवा 2 मणी सोडून आपल्याला व्हाईट मण्याच्या बाहेरच्या साईडनं काढायचे आणि गोल्डन मण्याच्या आतल्या साईडनं घ्यायचे. हे पॅक झालंय छान. तर याला असं व्यवस्थित सेप याचा व्यवस्थित करून घ्यायचा आणि ह्या तारा आहेत ना ह्या तारा अशा एकत्र करून टाईट करून घ्यायच्या अशा. हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे फूल बनवून घ्यायचंय डबलचं. फुलांच्या पाकळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या ह्या. त्यानंतर मग ही 18 गेजची जी तार घेतली ना आपण ही थोडीशी अशी आहे ना एवढी अशी कट करून घ्यायची. एवढी तार घेतली मी ही 18 गेजची आणि त्याला आहे ना असं आपल्याला हे राऊंड नोज प्लायरने ना असं पकडायचं, एकदम असं टोकाला पकडायचं आणि असं सर्कल करून घ्यायचंय. हे बघा असं करून घ्यायचंय सर्कल. परत आपल्याला असं पकडायचंय, एकदम टाईट पकडायचंय इकडं आणि याला आहे ना परत असं इकडून पकडायचं आणि असं फिरवून घ्यायचंय. अशा प्रकारे टाईट पकडायचं आणि असं फिरवून घ्यायचंय. तर हे बघा अशा प्रकारे ना आपल्याला मंगळसूत्र लावण्यासाठी ना हा लूक बनवून घ्यायचा आहे. आता हा लूक बनवून झालाय माझा असा. त्यानंतर आपण जे हे फूल बनवलं होतं ना ते ना याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचंय. ह्या तारा ना ह्या मधल्या याच्यातून आपल्याला टाकून घ्यायच्यात, अशा ओवून घ्यायच्या याच्यामध्ये आणि ना व्यवस्थित असं इथं रॅप करून घ्यायचंय. आता ह्या ज्या तारा आहेत ना ह्या तारांनीच आपल्याला हे आहे ना ओवून घ्यायचं. आता असं मण्यांमध्ये टाकायची तार आणि आपण जो लूक बनवला होता ना त्याच्यामध्ये ना ओवून घ्यायची आणि एकदम टाईट अशी खेचून घ्यायची. या तिन्ही पण तारांनी आपल्याला पॅक करून घ्यायचंय. हे हललं नाही पाहिजे, एकदम असं टाईट करून घ्यायचंय.
मग आता हे आपलं रॅप करून झालंय बरं का, व्यवस्थित रॅप करून घेतलं. हे आता अजिबात हलत नाही, हे बघा तुम्ही बघू शकता, अजिबात हलत नाही. आता हे ज्या राहिलेल्या तार आहेत ना, तर त्याला आहे ना असं राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे ना पिळा देऊन घ्यायचा ह्या तारी एकत्र करून, आणि कटरने अशा कट करून टाकायच्या. त्यानंतर ना ह्या आहे ना अशा आतमध्ये घालून द्यायच्या तिथं. अशा प्रकारे ह्या आतमध्ये घालून द्यायच्यात. बनवायचंय तर इथं असं पकडायचंय आणि अशा पद्धतीनं आपल्याला हा लूक बनवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे बघा, हे 2 मंगळसूत्राच्या वाट्या मी बनवून घेतल्यात. बघा किती छान दिसतंय ना. आता ही आपल्याला तार घ्यायची आहे, ही आहे ना सरळ करून घ्यायची अशी. आता ना आपल्याला ही तार घ्यायची अशी एवढी, ही 18 गेजची तार आहे. तर त्यामध्ये आहे ना मी हा गोल्डन मनी आहे ना थोड्या मोठ्या साईजचा, तर तो टाकून घेणार आहे. ह्या तारमध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा असं गोल्डन मनी एक टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ना मग ही मोती चक्री टाकून घ्यायची आपल्याला एक. मोती चक्री टाकल्यानंतर ना कॅप लावून घ्यायची आपल्याला एक, ही अशी कॅप असते ना ही. तर व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कसं करते ते. तर अशी उलटी लावून घ्यायची बरं का ही कॅप, अशा प्रकारे इकडनं ही अशी कॅप लावायची आहे. आता मी ग्रीन क्रिस्टल लावणार आहे. परत एक कॅप टाकून घ्यायची आहे आपल्याला. आता ही उलट्या दिशेने लावायची अशी. आणि त्यानंतर ना आपण हे जे लूक केलंय ना, आता हे आपल्याला घालून घ्यायचं हे बघा असं. त्यानंतर ना परत एक कॅप घालायची आपल्याला, ही वाली कॅप लावून घ्यायची. ज्या बसतायत ना त्या अशा टाकून घ्यायच्या. कॅप टाकली ना मग परत एक मरून क्रिस्टल टाकणार आहे मी. आता 2 कलरमध्ये बनवणार आहे हे. तर मरून टाकून घेतला यामध्ये आणि परत मग कॅप टाकून घेतली. हे बघा हे असं काहीसं दिसतंय. असं करून एक मोती चक्री टाकून घ्यायची. हे बघा अशी मोती चक्री टाकून घ्यायची. आणि मोती चक्री टाकल्यानंतर ना मग आपल्याला हा क्रिस्टल टाकून घ्यायचा आहे हा एक मध्ये, आणि परत एक मोती चक्री टाकायची. अशी मोती चक्री परत एकदा ही मोती चक्री टाकून घ्यायची. आणि त्यानंतर ना मग परत आपल्याला एक कॅप बसवायची. कॅप टाकून घ्यायची गोल्डन कलरची. हे बघा अशी कॅप लावून घेतली आहे मी. कॅप लावल्यावरती ना परत आपल्याला मरून कलरचा हा क्रिस्टल लावून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर परत मग एक कॅप बसवून घ्यायची. हे बघा परत एक कॅप लावली. हे मंगळसूत्राची वाटी लावून घ्यायची आणि परत मग आपल्याला कॅप बसवून घ्यायची. कॅप बसवल्यानंतर ना मग ग्रीन क्रिस्टल लावून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे साईडने परत आपल्याला कॅप बसवून घ्यायची. कॅप बसवली. आता त्यानंतर ना परत आपल्याला मोती चक्री एक लावायची.
आणि मग हा थोड्या मोठ्या साईडचा गोल्डन मध्ये तो लावून घ्यायचा आहे. हे बघा किती सुंदर दिसतंय ना. आता आहे ना हे मला अजून एक लावून अजून एक लावा वाटतंय गोल्डन मनी, त्यामुळे ना मी 2 गोल्डन मनी लावते असे मोठ्या साईजचे. ह्या साईडने एक आणि ह्या साईडने असे दोन्हीकडून 2 लावून घेतले. बघा छान दिसतंय ना मंगळसूत्र. त्यानंतर ना ही जी एक्स्ट्राची तार आहे ना, तर मग ती आपल्याला कट करायची आहे. थोडीशी लूप पुरतं जागा सोडायची आणि ही तार कट करायची. आता मी कट करून घेतली ह्या साईडने आणि ना याला आहे ना असं लूप बनवून घेते. हे बघा असं लूप बनवून घ्यायचं इकडनं, जेणेकरून आपल्याला मंगळसूत्राची चेन लावता येईल. असा लूप बनवून घेतलाय. ह्या साईडनं पण सेम आपल्याला तसंच करायचंय. आता तार थोडी जास्तची वाटते मला, त्यामुळे ना मग थोडीशी कट टाईट धरून राहायचे ते इकडं आणि त्यानंतर मग या अपोजिट साईडला असं लूप बनवून घ्यायचंय. तार आपल्याला ना टाईट करून घ्यायची. त्यानंतर ना आपली ही चेन आहे ना मंगळसूत्राची, चेन मध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं. आता याला आहे ना आधीच जंप रिंग दिलेली आहे बरं का, त्यामुळे वाटत नाही याला जंप रिंग लागल. पण जर जंप रिंग नसेल ना दिली तरी पण मी एक लावते जंप रिंग. जंप रिंग ना आपण जे लूप केलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायची आणि हे मंगळसूत्राचे चेन आहे ना त्याला आपल्याला असं लावून घ्यायचं. एक साईडने असं पॅक करून घ्यायचंय आणि असं दाबून द्यायचंय. पकडीने दाबू शकता किंवा याने असं दाबून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे. ह्या साईडनं पण सेम तसंच लावून घ्यायचंय आपल्याला जंप रिंग. आपल्या मंगळसूत्राची जे चेन आहे त्यामध्ये असं घालून घ्यायचंय आणि असं दाबून घ्यायचंय. हे बघा असं दाबून घ्यायचंय. तर अशा प्रकारे हे आपलं मंगळसूत्र तयार आहे. हे बघा छान दिसतंय ना. असं मंगळसूत्र तयार आहे आपलं. तर कसं झालंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा. कुणाला पण जमेल इतकं सोप्या पद्धतीने सांगितलंय. आणि जर आवडली असेल माझी सांगण्याची पद्धत तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अजून असेच व्हिडिओ बघायला आवडतील का ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून काय बघायचे तुम्हाला, काय बनवलेलं तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तर कसं झालंय मंगळसूत्र हे बघा किती छान दिसतंय. अशा
अशा प्रकारे आपलं हे मंगळसूत्र रेडी झालंय. आता साडीवर, पैठणी साडीवर तर खूप छान दिसणार आहे हे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता कोणते व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंटमध्ये सांगा. तर चला बाय बाय. आता भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. काय अजून तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा.